नमस्कार. तुम्हाला जर कमी मार्क असतील असं तुम्हाला वाटत असेल तरच हा व्हिडिओ बघा. कारण की मी तुम्हाला अशी स्ट्रॅटेजी सांगणार आहे, की ज्या वापरल्याच्या नंतर तुमचं निवड होण्याची शक्यता 100% वाढणार आहे. मी ही जी माहिती सांगेल ती तुम्ही 1 ते 2 मिनिटं व्हिडिओ बघितल्याच्या नंतरच तुमच्या विवेकी बुद्धीला 100% पटेल याची मला 100% शाश्वती आहे. जर तुमच्या बुद्धीला पटली नाही, तर कमेंटमध्ये जायचं आणि भसाभसा शिव्या घालायच्या. कुठलाही वेळ न दवडता या माहितीला सुरुवात करतो. हा व्हिडिओ तरच बघा जर तुम्हाला असं वाटत असेल की माझे मार्क्स कमी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आपण जर सगळ्या कॅटेगरीचा विचार केला तर साधारणतः 1725 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना 150 पेक्षा अधिक मार्क आहेत. आणि सगळ्या कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 130 पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 9620. लक्षात घ्या मी का सांगतो. आणि एकूण जरी पवित्र पोर्टलवरती जी पदं आलेली आहेत तर ती किती आहेत? ती आहेत 30,000. 30,000 पेक्षा जास्त आहेत. आलं लक्षामध्ये. म्हणजे तुमच्या समोर किती विद्यार्थी आहेत? तर एवढेच विद्यार्थी आहेत, 9620. मग याच्यामधल्या जर आपण 9620 या जागा जर काढून टाकल्या तरी सुद्धा तुम्हाला 20,000 पेक्षा जास्त जागा आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही थेट कॉम्पिटिशन मध्ये आहात. आलं लक्षामध्ये. आता ह्यापैकी अनेक असे उमेदवार आहेत, म्हणजे तुम्ही आहात ज्यांचं डीएड झालेलं आहे. ठीक आहे. जर तुमचं डीएड झालेलं आहे तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 100 मार्कांपासून तर पुढे कितीही मार्कांपर्यंत असू द्या, 130 वाले तर सेफच आहेत, त्याच्यामध्ये काहीच शंका नाहीये, तुम्ही प्रचंड सेफ आहात. परंतु 100 पासून 130 मध्ये असलेले डीएड धारक उमेदवार की ज्यांचा फर्स्ट पेपर पास आहे ते प्रचंड सेफ आहेत. तुमची निवड होण्याची शक्यता दाट आहे. फक्त हे करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, मी एक छोटीशी प्लॅनिंग सांगतो, ती बघा. कारण की तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती आहेत, कमी आहेत, जास्त आहेत, याचं थोडं आपल्याला अनालिसिस त्या ठिकाणी करावं लागतं निवड होण्यासाठी. आता बघा, दुसरं जे आहे तर ते बीएड उमेदवार आहेत. आता बीएड उमेदवारांना दुसरा पेपर पास असणं हे खूपच गरजेचं असतं. बरोबर आहे. त्याच्याशिवाय ते सेफ असू शकत नाही. तर बीएड झालेला आहे, परंतु ज्यांचा विषय मराठी आहे, हिंदी आहे आणि इंग्रजी आहे, त्याचबरोबर सोशल सायन्स आहे, ते सगळे विद्यार्थी 110 मार्क पासून तर 130 मार्क पर्यंत खूप सेफ आहेत. यांची निवड होऊ शकते. फक्त ते निवड होण्यासाठी एक छोटीशी प्लॅनिंग आहे, मी तुम्हाला ते सांगायची मला. ती फक्त व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. पुढे जर आपण बघितलं तर 6वी ते 8वी साठी मॅथ्स सायन्सचा कट ऑफ हा हाय जाण्याची शक्यता आहे. आता ओबीसी कॅटेगरीमध्ये हाय जाईल हा कट ऑफ 6वी ते 8वी साठी, तो 130 प्लस जाईल. ओपन कॅटेगरीसाठी सुद्धा तो 130 प्लस जाईल. परंतु ह्या पुढच्या ज्या कॅटेगरी आहेत, विशेषतः एसटी, एससी, त्याच्यानंतर व्हीजे, एनटी, ह्यांचा कट ऑफ 130 पर्यंत येणार नाही, थोडासा अलीकडे राहील. एकच गोष्ट आपण लक्षात घेऊयात की व्हीजे आणि एनटी कॅटेगरीसाठी आलेल्या जागा ज्या आहेत त्या खूप कमी आहेत. त्यासोबतच एक दुसरा प्रवर्ग आहे ज्यामध्ये जागा खूप कमी आहेत, तो म्हणजे एसबीसी एक प्रवर्ग आहे. आता बघा, ह्या व्यतिरिक्त 2 कॅटेगरीच्या राहिलेल्या आहेत, ती म्हणजे एक आहे ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी. तर एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी 110 अधिक मार्क जर असतील तुम्हाला मॅथ आणि सायन्स साठी, तरी सुद्धा तुम्ही सेफ आहात. आता मॅथ सायन्स साठी जर 110 सेफ असेल तर तुम्हाला इतर जे आहेत ते 100 मार्क पेक्षा जास्त जरी असतील ना, मग ते तुमचं मराठी असू द्या, हिंदी असू द्या, इंग्रजी असू द्या, सोशल सायन्स असू द्या, इतिहास असू द्या, भूगोल असू द्या, तुम्ही या ठिकाणी सेफ कॅटेगरीमध्ये आहात विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागेसाठी. आलं लक्षामध्ये. म्हणजे ओबीसी मध्ये जे विद्यार्थी ज्यांना 130 पेक्षा कमी मार्क आहेत ते विद्यार्थी काय करायचे तुम्हाला, या ठिकाणी फक्त 6वी ते 8वी मॅथ सायन्स जर असेल तर तुम्ही थोडीशी मुलाखतीची तयारी सुरू करा. परंतु त्याच्यापेक्षा कमी मार्क असतील, म्हणजे 110 मार्क असतील, 120 मार्क असतील, तरी सुद्धा या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही आहात जर तुमचा विषय मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल. आता ह्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कोणती स्ट्रॅटेजी आहे ती फॉलो करायची आहे, त्याकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेला एखादी जाहिरात बघता तर ती जाहिरात बघत असताना तुम्हाला 2-3 गोष्टींकडे फार बारकाईने लक्ष द्यायचं आहे. समजा एखादी जिल्हा परिषद आहे किंवा महानगरपालिका आहे. उदाहरणार्थ आपण पुणे जिल्हा परिषद त्या ठिकाणी कन्सिडर करूयात. आता तुम्ही जे आहे ते समजा 1ली ते 5वी साठी पात्र आहात किंवा 6वी ते 8वी साठी पात्र आहात किंवा दोघांसाठी सुद्धा एलिजिबल आहात. काही विद्यार्थी 9वी 10वी साठी सुद्धा एलिजिबल असतील सगळ्याच ठिकाणी. मग एक जिल्हा परिषद असं लिहून घ्यायचं. आता तुम्हाला 4 गोष्टी बघायच्या आहेत. हे बघा, पहिल्यांदा बघायचे तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त किती जागा आहेत. ठीक आहे. कोणत्या जागा बघायच्या आहेत? समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त किती जागा आहेत, म्हणजे प्युअर ओपनच्या जागा बघायच्या आहेत किती आहेत. जर तुम्ही महिला असाल तर तुम्हाला ओपन फिमेलच्या जागा सुद्धा बघायच्या आहेत.
बघा, पहिली ओपनची जागा बघायची, दुसरी ओपन फिमेलची जागा बघायची. आता तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहात, म्हणजे कुठलं SC, ST, OBC, EWS, SCBC, NT, VJ, SBC, ज्या प्रवर्गामध्ये तुम्ही आहात त्याच्या जागा बघायच्या, कोणत्या समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्तच्या, इथे लिहायचा तो आकडा. आणि मग जर समजा तुम्ही महिला असाल तर तुमच्या कॅटेगरीमधल्या महिलांच्या जागा इथे लिहायच्या. आलं लक्षामध्ये? ह्या 4 गोष्टी तुमच्याकडे लिहिलेल्या असल्या पाहिजेतच. 5वी जागा तुमच्याकडे लिहिलेली असली पाहिजे. तर तुम्ही ज्या विषयासाठी पात्र आहात त्याच्या एकूण जागा किती आहेत. ठीक आहे, ह्या गोष्टी तुमच्याकडे नमूद पाहिजे, म्हणजे पाहिजेच. जर ह्या गोष्टी तुमच्याकडे नसतील तर तुम्ही प्राधान्यक्रम डिसाईडच करू शकत नाही. लक्षात घ्या, अजिबात नाही. कोणाचा मायकल आलं असू द्या, ह्या गोष्टी माहिती असल्याशिवाय तुम्ही करूच शकत नाही. तुम्हाला वाटत असेल की समजा मॅथ सायन्स साठी माझ्याकडे 89 जागा आहेत, अरे माझी या ठिकाणी निवड होऊ शकते. समजा सायन्स, समजा 1ली ते 5वीचं उदाहरण घेऊ. एखादी जिल्हा परिषद आहे, त्या ठिकाणी समजा 154 जागा आहेत. तुम्ही बम खुश आहात की माझी निवड त्या ठिकाणी होईल. बरं, 154 जागा आहेत, मान्य. त्या जिल्हा परिषदेमध्ये 1ली पासून 8वी पर्यंतची याड आलेली आहे. त्याच्या समजा 500 जागा आहेत असं गृहीत धरूयात आपण. त्याच्यामध्ये ओपनच्या जागा समजा आहेत 100, ओपन फिमेलच्या जागा आहेत, ओपन फिमेलच्या जागा आहेत समजा 33 असं गृहीत धरू आपण. त्याच्यामध्ये ओबीसीच्या जागा, समजा तुम्ही ओबीसी कॅटेगरीमधून आहात किंवा SC, NT, VJ, EWS, SCBC कोणत्या कॅटेगरीमधून आहात त्याच्या जागा आहेत समजा 15. आणि मग तुम्ही फिमेल असाल तर मग तुमच्या फिमेलच्या जागा आहेत समजा 7. आता तुम्ही जर महिला असाल तर तुम्ही 133 जागेसाठी ओपनमध्ये पात्र आहात आणि तुमच्या कॅटेगरीमध्ये साठी 22 जागांसाठी पात्र आहात. पण तुम्ही जर तुमच्याकडे जर आरक्षणच नसेल मग तुम्ही किती जागांसाठी पात्र आहात भाऊ? तर फक्त 15 जागांसाठी आणि ह्या 100 जागांसाठी पात्र आहात. म्हणजे भलेही तुमच्या विषयाच्या 154 जागा आहेत, पण ओपन कॅटेगरी मधल्या 100 आणि ह्या 15 अशा मिळून फक्त 115 जागांसाठीच तुम्ही इलिजिबल आहात, जर तुमच्याकडे आरक्षण नसेल तर. आलं लक्षात? म्हणजे हा आकडा जरी तुम्हाला मोठा दिसतोय तरी सुद्धा एवढ्या जागांसाठी तुम्ही अप्लिकेबल आहात. मग फक्त तुम्ही एकटे अप्लिकेबल आहात का 115 जागांसाठी? तर नाही ना भाऊ. हे जे 500 जागा आहेत या 500 जागांसाठी सुद्धा ओपन साठी अप्लाय करणारे हजारो विद्यार्थी आहेत. झालं लक्षामध्ये? तुम्हाला वाटत असेल की भाऊ इथं माझ्या जागांचा आकडा खूप मोठा आहे. असं नाही. म्हणून तुम्ही प्राधान्यक्रम देताना एकदा ओपन कॅटेगरीच्या जागा बघा, स्कोअर कमी असेल तर ओबीसीच्या बघा, आणि मग म्हणजे तुमची जी कॅटेगरी असेल त्याच्या जागा बघा. आता तुम्हाला वाटत असेल की माझं या ठिकाणी ओपनमध्ये निवड नाही होऊ शकत. मी तुम्हाला आधी सांगितलं ओपनमध्ये कोणाकोणाची निवड होऊ शकते. तुम्हाला जसं वाटत असेल की ओपनमध्ये कोणाकोणाची निवड होणार नाही, मग तुम्ही फक्त कास्टच्या जागांवरती प्राधान्यक्रम द्या. परंतु ते करत असताना विदाऊटच्या जागा तुमच्या लवकर संपून जातील, बरोबर की नाही? मग तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीच्या जागा तर भरायच्याच आहेत, पण तुमच्या कॅटेगरीच्या जागा ज्या ठिकाणी नाहीत किंवा कमी आहेत ते सुद्धा प्राधान्यक्रम देऊन ठेवायचे आहेतच. आलं लक्षामध्ये? त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही, अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. ते जर तुम्ही दुर्लक्षित केलं तर मात्र त्या ठिकाणी संधी हुकू शकते. म्हणून खूप काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी बघा. माझी 100% खात्री आहे की तुमचा स्कोअर कमी जरी असेल आणि व्यवस्थित जर स्ट्रॅटेजी फॉलो केली तर तुमची निवड होईल. एकच व्यक्ती असा ठरवा की ज्याचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहसाल, रहमान सरांचा पाहसाल, कोकणे सरांचा पाहसाल, बानुशताईचा पाहसाल, संदीप सरांचा पाहसाल, 10 डोकं 10 जणांचं वेगवेगळं मार्गदर्शन असतं. एकच डॉक्टर ठरवा, त्याचंच औषधोपचार करा. एकाच बिमारीसाठी 10 लोकांचं औषध घेतलं तर तुम्हाला सांगतो ती बिमारी ठीक होईल, परंतु दुसऱ्या बिमाऱ्या सुरू होतील. काळजी घ्या. धन्यवाद.